तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नोकरीवर राहायचंय, सरकारला लुटायचंय आणि अचानक बाबा बनायचंय, यांच्यामध्ये ही दैवी शक्ती येते कुठून, असं सवाल करत राजकीय नेत्यांनी देखील अशा भोंदूबाबांचे पाय देऊन पाणी पिणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा भोंदूबाबाचा राजकीय नेत्यांनी लागून चालन करणे हा समाजाला जाणारा चुकीचा संदेश आहे आणि त्याची पथ्य पाळली गेली पाहिजे, असा खोचक टोला देखील आमदार संजय गायकवाड यांनी रुपाली चाकणकर यांना लगावलाय। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। भोंदूबाबाचं आहे असं खरंच याचं महिलांचं त्यांनी शोषण करायची समोर आली आहे, काय कसं पाहता? बघा, मी मागच्या वेळेला असं एकदा महाराजाबद्दल बोललो होतो, तर सगळे महाराज अंगावर आले होते, पण मी प्रवृत्तीबद्दल बोललो। सगळेच महाराज वाईट असतात मी असं कधीच म्हटलेलं नाहीये, परंतु महाराजी पेशाला कलंक लावणारे हे लोक या महाराष्ट्रामध्ये असतात। अचानकपणे यांच्या अंगामध्ये कुठे अशी दैवी शक्ती येते, नोकरीवर राहायचं, सरकारला लुटायचं, बोगस कामं करायचे, बोगस धंदे करायचे आणि अचानकपणे बाबा बनायचं, ज्योतिषी बनायचं आणि राजकीय लोकांनी देखील त्याचे पाय धुवायचे आणि पाणी प्यायचं, हे या महाराष्ट्रातील संस्कृती शोधणार नाहीये। ते सांगतो कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना की पक्षामध्ये काम करणाऱ्या किंवा एखाद्या शासनाच्या महत्वाचे पदावर असणाऱ्या व्यक्तींनी अशा प्रकारचं महाराज लोकांचं लांबून चालन करणं हा एक समाजाला जाणारा वाईट मेसेज या ठिकाणी याच्यातून जातो आणि ही पथ्य प्रत्येकाने पाळली पाहिजे। हा तपास पारदर्शी होण्यासाठी नैतिकता म्हणून रुपाली चाकणकर राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते। आता ज्याला मागणी करायची तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे, परंतु लोकप्रतिनिधींनी अशा गोष्टी टाळल्या पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये एकदा अशी गोष्ट घडली तर समाज पण त्याला बळी पडतो आणि बळी पडल्यानंतर मग ज्याला भविष्यात एखादा निर्णय चुकीचा येतो तेव्हा सगळ्यांना पश्चाताप होतो की आपलं पूर्ण आयुष्य याच्यामुळे वाया गेलं म्हणून।